श्रीराम जय जय राम। ज्याला समाधान तो भाग्यवान। ज्याचे हवेपण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा। परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही। ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत। आमचा आधार पैशाचा, तो आज आहे अन उद्या नाही। पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल। श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी। खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय। ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा। समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही। खरोखर समाधानासारखे औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात। काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो। पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता। त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे, मी आतून पोखरला गेलो आहे, त्यापेक्षा तुम्ही बरे। खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे। फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे, ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल। असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे। सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही। जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली। व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे। चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही। हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही, म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही। खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे। भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुख दुःख येते, आणि सुख तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख। राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे। पण कुणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचे उत्तर नाही असेच मिळते। ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे। बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे। भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे। हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन नामात राहणे हा एकच उपाय आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो, यात शंकाच नाही। श्रीराम जय जय राम। श्रीमनाचे श्लोक 75 निरूपण। समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे। जीवा संशयो वाउगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। नाम हे सर्व साधनांचे सार कसे आहे ते या श्लोकात समर्थ सांगत आहेत। समर्थ म्हणतात, हे मना, तुला कळत नसेल की नाम सर्व साधनांचे सार कसे आहे तर तू शोधून काढ।
त्यासाठी तू आध्यात्मिक ग्रंथ वाच, ज्यात आत्मज्ञानी पुरुषाचे स्वानुभव लिहिलेले असतात. त्यांचा सखोल अभ्यास केला तर तुला नाम साधनेचे वर्म कळेल. त्यानेही जमले नाही तर सद्गुरूंना शरण जा, ते तुला समजावून देतील. यापैकी काहीही न करता नामात काय आहे, नामाने काय होणार, अशा संशयात अडकू नकोस. नाहीतर हाती काही लागणार नाही, आयुष्य फुकट जाईल. नाम पारमार्थिक सर्व साधनांचे सार आहे असे समर्थ म्हणतात, कारण नाम सत्य आहे. सत्य म्हणजे शाश्वत आहे. ज्याप्रमाणे ओंकारातून शब्द सृष्टी निर्माण झाली, ओंकार हे परमात्मवाचक नाम आहे, म्हणून नाम सत आहे, शाश्वत आहे, कारण ते सृष्टीच्या आधी होते आणि अंतीही आहे. परमात्मा नेत्रचक्षुने दिसत नाही, मग त्याचे अनुसंधान कसे ठेवायचे, हा प्रश्न नामाने सोडवला आहे. नामाने परमेश्वराशी अनुसंधान ठेवता येते. भगवंताची अनेक नामे आहेत, त्यापैकी कोणतेही नाम घेतले तरी त्याची चैतन्य शक्ती त्या नामामध्ये असतेच. अनंत, अपार, निर्गुण, निराकार, गुणातीत असलेल्या भगवंता प्राप्त करून देणारे एकमेव साधन नाम आहे. म्हणूनच शांत वेळेस जेव्हा चित्तवृत्ती शांत असतात तेव्हा म्हणजे प्रभातकाळी नाम घ्यावे. ज्या क्षणी नामाचे महत्त्व पटून सदेह न ठेवता नाम घ्यायला सुरुवात होते, ती आपल्या जीवनाची प्रभातच असते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. पैसा व श्री महाराज. एकदा थोरल्या रामासमोर नाम जपानुष्ठान झाले. त्याची सांगता करण्याचे ठरवून मंडळींनी वर्गणी गोळा केली. त्यासाठी भागवत यांनी बायकोचा एक दागिनाही गहाण टाकला व अशा रीतीने बरीच रक्कम वर्गणीत पातली. एकूण आता भव्य रीतीने सांगता साजरी होईल या खुशीत सर्वजण असताना श्रींना हकीकत समजली. त्यांनी संबंधितांना बोलावून सांगितले, मला हा व्यवहार पसंत नाही. माझा राम भिकारी नाही, त्याला वर्गणीची जरुरी नाही. पैसा असा गोळा करून परमार्थ होत नसतो. सर्वांचे वर्गणीचे पैसे परत देण्यात आले. त्यानंतर रामापुढे धान्य व इतर वस्तू आल्या. त्यातून सांगता कार्यक्रम थाटात पार पडला. एकदा श्रींचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे योजून श्री ब्रह्मानंदांनी सर्वांकडून थोडे थोडे पैसे जमा केले. ही गोष्ट श्री महाराजांचे कानावर गेली. तेव्हा त्यांनी श्री ब्रह्मानंदांना बोलवून घेऊन सांगितले, आपल्या रामाला काय कमी आहे, असे गोळा केलेले पैसे कसे पुरे पडणार. असे त्यांनी म्हटल्यावर सर्वांचे पैसे परत करण्यात आले. श्रींची स्वारी गोंदवलेहून परगावी जायची त्यावेळी भक्त मंडळी जे पैसे त्यांचे पुढे ठेवत ती सर्व रक्कम त्या गावी खर्च करत. त्यापैकी परत गोंदावलेस येताना काहीही रक्कम बरोबर येऊ नये याबाबत त्यांचा कटाक्ष असे. थोरल्या राम मंदिराचे बांधकामाची मजुरी देण्यास कधी कधी पैसा शिल्लक नसायचा, पण रामराया अशा वेळी कुणाला तरी बुद्धी देऊन त्यावेळची रक्कम श्री रामरायापुढे नेमकी जमा व्हायची. श्रींनी कधीही कोणाकडे पैसे मागितले नाहीत. उलट कोणी भक्तीने उंची वस्त्रे, सोन्याच्या वा अन्य मौल्यवान वस्तू दिल्या तर ते कोणा पुराणिकाला वा गरजू व्यक्तीला देऊन टाकीत, स्वतःकडे ठेवून घेत नसत. श्री नेहमी म्हणत की मंदिरात तुम्ही उपासना खूप करा, पैशाची काळजी करू नका, कोणापाशी मागू नका. राम कुणालाही बुद्धी देईल तर पैशाचा पाऊस पडेल. रामावर विश्वास ठेवा. मंदिरात येणारास उपाशी पाठवू नका. त्याकरता कोठी रिकामी झाली तर भरण्याची जबाबदारी रामाची.
एवढे जरी खरे असले तरी जरुरीपेक्षा एक पैसाही जास्त मिळणार नाही, हाही अनुभव आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.